तुरंबे येथे तरुणाची 28 लाख रुपयांची फसवणूक। राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल। पैसे परत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी। राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील समीर मेहबूब पटेल यांची 28,65,075 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उस्मान गनी जहांगीर जमादार, इनुस जहांगीर जमादार, सोहेल कलंदर बेगुलजी सर्व राहणार तुरंबे यांच्या विरोधात राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना माहे ऑगस्ट 2022 ते आतापर्यंतच्या कालावधीत घडली असून यातील 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे। यातील संशयित आरोपी उस्मान गनी जहांगीर जमादार व सोहेल कलंदर बेगुलजी यांनी फिर्यादी यांना भेटून आपली यूजे इंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे, त्यामध्ये गाडी, दागिने, घराचे मटेरियल, मोबाईल व इतर वस्तू कमी दरात देत असतो किंवा गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये जास्त पैसे देत असतो असे फिर्यादींनी सांगितले। यावर फिर्यादी समीर पटेल यांनी आपल्याकडील रक्कम वेळोवेळी कंपनीमध्ये गुंतवली, तसेच काही वेळा गाडी व इतर व्यवहारासाठी ही रक्कम दिली आहे। दरम्यान आपल्याला काही परतावा मिळत नाही असे वाटल्यानंतर फिर्यादींनी पैसे परत मागितले तर तुला ठार मारेन अशी धमकी देण्यात आली। या घटनेचा अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घेर्डीकर व पाटील करीत आहेत। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने। चव आहे कोल्हापुरी। गोकुळ लई भारी।